पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमिनीच्या व्यवहारावरून राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळालं। या प्रकरणी भाजपा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर एकामागून एक आरोप करण्यात आले। शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर हे मुरलीधर मोहोळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत असल्याचं दिसून आलं। मात्र रवींद्र धंगेकरांचे सर्व आरोप मुरलीधर मोहोळ यांनी फेटाळून लावले। पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या बाबत काल विशाल गोखले बिल्डर यांनी संबंधित ट्रस्टला आपण व्यवहार रद्द करत आहोत, माझे पैसे परत द्या असा मेल केलाय। एका बाजूला आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत असून काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत असलेल्या रवींद्र धंगेकरांना 2 दिवस काहीही न बोलण्याचे आदेश दिले असल्याचं स्वतः धंगेकरांनी सांगितलंय। तसंच चंद्रकांत पाटील हे अमित शहा यांचा निरोप घेऊन मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आले होते असा दावाही धंगेकरांनी केलाय। याच दरम्यान मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुरलीधर मोहोळ यांची मुंबईत भेट झाली। यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी पुष्पगुच्छ देऊन अमित शहांचं स्वागत केलं। यावेळी काय बोलणं झालं ते मात्र अद्याप समजलं नाहीये।